नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेतीची विविध कामं म्हटलं की नियोजन हे आलंच. उद्या करायच्या कामांसाठी, पुढच्या आठवड्यात करायच्या कामांसाठी किंवा पुढच्या महिन्यातल्या नियोजित कामांसाठी सुद्धा आपल्याला हे नियोजन करावं लागतं. सध्या आता खरीप हंगाम संपत आला आहे, रब्बी हंगामाची कामं सुरू झाली आहेत. पण पुढच्या खरीप हंगामासाठी आपल्याला नियोजन आत्तापासून करता येईल का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर उषा डोंगरवार यांना. डोंगरवार मॅडम या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे. मॅडम, या अनोख्या विषयाच्या अनुषंगाने मला पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो की सध्या फक्त खरीप संपतोय, रब्बी नुकताच सुरू झालेला आहे. पुढच्या खरीपाचं नियोजन आत्तापासून करण्याची खरंच गरज आहे का? हो, फार गरज आहे. कारण की सध्या हवामान फार बदललेलं आहे आणि या बदलत्या हवामानामध्ये आपण शेतकरी बंधू भगिनी जे आहेत त्यांनी पण बदलणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर एक उदाहरण घेतलं तर आज आपल्याकडे जी संसाधनं आहेत, शेतकऱ्यांकडे जी संसाधनं आहेत त्याच्यानुसार त्यांचं नियोजन असतं. पण हवामान बदलाचं जर तुम्ही बघितलं तर पावसाळा खूप उशिरा सुरू होतो. बरोबर. बऱ्याच वेळा खूप अपुरा पाऊस पडतो, कधी खूप पाऊस पडतो. म्हणजे शेतकऱ्यांना फार त्यावेळेस अडचणीला सामोरं जावं लागतं. तर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे जी काही उपलब्ध संसाधनं आहेत त्याचा विचार करून जर पूर्वनियोजन जर केलं तर त्यांना फार फायदेशीर घडू शकतं. एक उदाहरण आपण घेतोय की एक पेरीव धानाचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर हा पेरीव धान बऱ्याच वेळा मजूर मिळत नाही शेतकऱ्यांना. मग त्यांना असं वाटतं की आपण पेरीव धान करावा, परंतु त्यावेळी नेमकी जमीन तयार नसते. पेरीव धान जर तुम्हाला पेरायचं असेल तर तुम्ही कोरड्यात पण पेरू शकता, परंतु त्यासाठी तुमची जमीन आत्ता तयार पाहिजे. म्हणजे आता खरीप की पीक निघाल्याबरोबर ते जर तयार असेल ती जमीन तर ती आपण रबीमध्ये पिकांखाली आणू शकतो. आणि जेव्हा आपल्याला पुढचा खरीप पकडायचा आहे तर तेव्हा आपली जमीन नांगरून व्यवस्थित करून तयार असली तर आपल्याला त्याच्यामध्ये पेरीव धान घेता येतो. नाहीतर काय होतं, खूप पाऊस पडतो, मग ती जमीन वापशावला येत नाही, त्याच्यात तिला नांगरताच येत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे धानाच्या जमिनी खूप पाऊस पडतो आणि त्या चिखलनी केलेल्या असतात तर त्या दगडापेक्षाही कठीण होतात, कडक होतात. आणि त्या कडक जमिनी पुढच्या हंगामात जर आपल्याला वापरायच्या आहेत तर त्याचं नियोजन आताच लागेल. आत्ताच आपलं खरीप पीक निघालं की आपल्याला त्याला नांगरावं लागेल. आणि नांगरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इच्छा आहे तर आपण रबी पिकं घेऊ शकतो, नाही तर तिला मशागत करून आपण पुढच्या खरीपासाठी तिला तयार ठेवू शकतो. कारण की आपण पेरीव धान जर म्हटलं, आज तुम्ही बघाल तर मजुरांचा खूप प्रॉब्लेम आहे. खूप शेतकऱ्यांना वाटतं की आपण हे रोवणी पद्धत सोडावी, आपण पेरीव धान घ्यावा, पण ऐनवेळी ते जमत नाही. आणि पावसाचं काहीच खरं राहिलं नाही. उशिरा तर सुरूच होतो, पण कधी खूप पडेल, कधी कमी पडेल, कधी जास्त पडेल. मग अशा वेळी आपण अडचणीत येतो. मग आपण मशीननं पेरता येत नाही म्हणून मग आपण फोकीव पेरतो. म्हणजे आपण कुठेतरी जुडवाजुडव त्याची एक हे करतो. तर तसं होऊ नये म्हणून आताच आपण जमिनी तयार करून ठेवल्या तर आपल्याला पुढच्या कामात येतील त्या. परत आपण नर्सरी तयार करतो. पुढच्या खरीप हंगामात आपल्याला धानाची नर्सरी तयार करायची असेल, ज्यांना पेरीव धान नाही घ्यायचं बरोबर, तर ते खरीप नर्सरी तयार करतील. तर त्याच्यासाठी सुद्धा आताच जमीन जर नांगरून असली त्यांची तर त्यांना फार ते सोयीचं जातं. म्हणून आणि हे सर्वच पिकांच्या बाबतीमध्ये आहे. सर्वच पिकांच्या बाबतीत आता कसं आहे, नुकताच आपला जो पाऊस होता, पावसाळा संपला, वरून जरी आपल्याला जमीन कडक दिसत असली तरी आतमध्ये ओलावा आहे, तर त्या ओलाव्याचा फायदा आपण घेऊ शकतो. म्हणजे आता हवामानातला बदल आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, मजुरांची कमतरता सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. आताच तुम्ही उल्लेख केलात मॅडम की सध्या जे खरीपाचं पीक उभं आहे किंवा जे आता कापणीला आलं आहे, मग ती कापणी केल्यानंतर मग काय नियोजन करता येईल?
सध्याचं पीक कापणी झाल्यानंतर आपण त्याला नांगरून घ्यायचं. बरोबर. आता आपल्या बऱ्याच वेळा आपण तेच ते पीक घेतो, त्याच थरातून आपली पिकं त्याच्यातील अन्नद्रव्य घेतात. त्यासाठी अशी जी काही एमबी फ्लो आहे, सबसॉयलर आहेत, अशासारखी जी मशिनरी आहे, त्या मशिनरीने जर आपण त्या शेताची उलथापालथ केली तर खालच्या थरातली अन्नद्रव्य वर येतील आणि वरच्या थरातील माती खाली जाईल. तर असं आपल्याला ती जमीन उलथापालथ करता येईल. आज वरून ती कडक दिसते आहे, पण आतमध्ये ओलावा आहे, तर तो ओलावा आपल्याला त्याच्यातून साधता येईल. तसंच आपल्याला पिकाचा फेरपालट घेता येऊ शकतो. तर अशा प्रकारची कामं आपण म्हणजे सध्या करून घेऊ शकतो. आणि आता आपण खरीप हंगामात जी खतं दिली होती, आपण पेरणीच्या वेळी दिली म्हणा, रोवणीच्या वेळी दिली, नंतर आपण वरचा डोस घातला. आता आपल्याला पुरेसा कालावधी मिळालेला आहे मातीचं नमुना घ्यायला. आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी मातीचा नमुना घ्यायला पाहिजे, आपली माती तपासून घेतली पाहिजे. आपण नुसती प्रमुख अन्नद्रव्यच न घेता सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठीही माती तपासली पाहिजे. तर त्याकरिता आपण मातीचा नमुना घेऊन घ्यायचा. मातीचा नमुना घेतल्यानंतर आपल्याला जी त्यातली अन्नद्रव्य तपासायची आहे ती सूक्ष्म आणि प्रमुख सर्व अन्नद्रव्य आपण तपासून घ्यायची, म्हणजे आपल्याजवळ पुरेसा कालावधी आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण इकडे खतं देतो आणि लगेच तिकडे मातीचा नमुना घ्यायला जातो. त्यामुळे ते मातीच्या परीक्षणाचा जो रिपोर्ट आहे तो चुकीचा येतो. तर हा भरपूर त्यामध्ये यांना वेळ मिळतो. तर माती परीक्षण एकदा करून घ्यायचं आणि उपलब्ध ओलावा शेतामध्ये जमिनीमध्ये आहे तर त्याचा आपण फायदा त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे माती परीक्षणावर आधारित जर आपण खतमात्रा दिली तर हे शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. महत्त्वाचं आपण अजून एक बोललो की बुवा आता जमीन जी खरीपाचं पीक काढल्यानंतर आहे तर त्याची कशी पूर्वतयारी आपल्याला करावी लागेल किंवा त्याचं काय नियोजन करावं लागेल? आता खरीपाचं पीक निघाल्यानंतर जमीन नांगरून घ्यायची. ज्यांना वखरपाणी देता येते ते वखरपाणी ती देऊ शकतात. आणि त्यामध्ये रबीची पिकं घ्यायची. काही पिकं अशी आहे की त्यांना कमी पाणी लागतं आणि बऱ्याच वेळा आपल्या भागामध्ये रब्बी हंगामामध्ये पाऊस येतोच. तर तो पावसाचाही फायदा मिळतो. आणि शेतकऱ्यांकडे जर ओलावा असेल, ओलाव्याची सोय असेल, समजा आपल्याला इरिगेशन देता येतं, ओलीत जर करता येतं, तर ती त्यानुसार त्यांच्याकडे उपलब्ध संसाधनानुसार ती पिकं त्यामध्ये घेऊ शकतात. परंतु आजच्या कंडिशनला आपण नियोजन केलेलं आहे की आपल्याला पुढच्या खरीप हंगामामध्ये काय पीक घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण आत्ता सध्या जी शेंगा कुलातील पिकं आहेत ती शेंगा कुलातील पिकं यामध्ये जर आपण समाविष्ट केली तर या शेंगा कुलातील पिकाच्या सुपीकतेचा आपल्या पिकाला फायदा मिळू शकतो. म्हणजे ज्याला आपण कडधान्य म्हणतो. कडधान्य म्हणतो त्याला. तर ती कडधान्य आपण आता पेरावी. म्हणजे काय होते की कडधान्याच्या मुळावर ज्या गाठी असतात रायझोबियमच्या, त्या गाठी जमिनीमध्ये राहतील, त्यामुळे आपली जमीन सुपीक होईल. कडधान्याचा जो पानं असतात, जेव्हा पीक पक्व होते तर त्यापूर्वी पूर्ण पानं त्या जमिनीवर झडतात. तर ते एक प्रकारचं सेंद्रिय खत आहे. तर त्या सेंद्रिय खताचा लीफ लिटर ज्याला म्हणतो आपण, तर हा पूर्ण पानं जमिनीच्या वरच्या थरात पडल्यामुळे ती तुमच्या जमिनीमध्ये मिसळल्या जातील आणि जमिनीत मिसळल्या गेल्यामुळे आपला जो सुपीकतेचा प्रश्न आहे, सेंद्रिय खतं देण्याचा जो प्रश्न आहे, तो आपला त्यामध्ये काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो. आणि पिकाला जमिनीला फेरपालट पाहिजे असतो. आपण तेच ते पीक घेतो. आता खरीपात आम्ही धान घेतला, परत रबीमध्ये नर्सरी टाकली जाईल, परत उन्हाळी धान घेतला जाईल. तर त्या थरातील अन्नद्रव्ये जातात. तर त्यापेक्षा आपण जर कडधान्य पिकं घेतली तर आपण पिकाला फेरपालटही करू. त्याच्यामुळे अनेक फायदे आहेत. तर त्या फायद्याचा अनेक फायदे आपण आपल्या शेतामध्ये मिळवून घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच की शेतीमध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण याच्या पोषणाच्या दृष्टीने आपल्याला अजून काय काय पर्याय करता येतील किंवा काय उपाय करता येतील? पीक पोषणासाठी फार महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचं प्रमाण असायला पाहिजे. आज आपल्याकडे ज्या गाई, म्हशी आणि जी काही पशुधन होतं ते फार कमी झालेलं आहे. तर अशा वेळी आपण हा विचार करायला पाहिजे की माझ्या शेतामध्ये सेंद्रिय पदार्थ कुठल्या प्रकारचे आपल्याला घालता येईल. तर त्यामध्ये मी आताच सांगितल्याप्रमाणे की शेंगा कुलातील जी पिकं आहे ती शेंगा कुलातील पिकं आपण त्यामध्ये समाविष्ट केली पाहिजे रबीमध्ये, म्हणजे त्यांच्या मुळाच्या गाठीचा फायदाही मिळेल. दुसरं एक महत्त्वाचं पीक आहे ते आहे मुगाचं. बऱ्याच भागामध्ये रबी मुगही घेतला जातो. तर हे रबी मुगाचं पीक एकतर आपण शेंगासाठी घेऊ शकतो किंवा ते आपण जमिनीमध्ये गाळूही शकतो.
किंवा तिसरं पीक अजून महत्त्वाचं आहे आणि ते आहे सनबोरूचं. आज तुम्ही पूर्व विदर्भामध्ये जर बघितले तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सनबोरूचं पीक उभं दिसतं. यामुळे काय होतं की हे सनबोरूचं बियाणं पेरल्यामुळे पिकाला जमिनीला एकतर फेरपालट मिळाला. त्याच्यात पिकाची शेंगाकुलातील पीक आहे ते, तर त्याच्या मुळांवर ज्या गाठी आहे त्या मुळांवरच्या गाठीमधून जमिनीमध्ये वातावरणातील नत्र शोषण करण्यात आलं. त्यातल्या त्यात आपला सनबोरूचा जो पानं आहे ती झाड तिथं पडल्यामुळे त्याचाही खत मिळाला. बरोबर. आता राहिले सनबोरूचे शेंगा कॅप्सूल्स. तर ती शेंगा जे आहे ते बियाणं जे आहे ते बियाणं आपण हार्वेस्ट करून ठेवायचं आणि पुढचा जेव्हा खरीप हंगाम येतो तेव्हा आपल्याला हिरवडीचं खत म्हणून आपल्याला ते पेरता येतं. अच्छा. म्हणजे आपल्याला आपल्या शेतीसाठी बाहेरच्या कुठे अवलंबून राहायची गरज नाही. खर्चही आपला कमी होईल आणि आपल्याला ऐनवेळी बियाणं कुठे मिळते म्हणून धावत जायचं काम नाही. आपण आपलं बियाणं आपल्याजवळ रेडी असलं तर आपण पावसाळ्याचा अंदाज घेऊन त्यानुसार त्याची पेरणी करू शकतो. म्हणजे जमिनीचं आरोग्यही आपण हिरवडीचे खतं दिल्यामुळे राखलं जाईल, खर्चही आपला कमी होईल आणि शेंगाकुलातील पीक असल्यामुळे जमीन तशी सुपीक होईल. तर असं नियोजन शेतकरी बंधूंनी करायला पाहिजे. म्हणजे कदाचित मुगाचं उत्पन्न तेवढं भेटणार नाही, पण जमिनीचं आरोग्य जे सुधारत आहे ते मात्र लाख मोलाचं राहील. हां, या व्यतिरिक्त अजून काही पर्याय करता येतील मॅडम यात, की इतके पुरेसे आहेत? शेतकऱ्यांकडे जी काही उपलब्ध संसाधनं असतील त्याच्यानुसार ते प्लॅनिंग करतील. पण काही क्षेत्रामध्ये या उपलब्ध जे त्यांच्याकडे शेंगाकुलातील पिकं आहे किंवा सनबोरूसारखी जी पिकं आहे याचा वापर त्यांनी करावा. निश्चित करायला. हां, आणि त्याचाच वापर जर आपण कंटिन्यू सुरू ठेवला तर आपल्याला त्याचा फायदा पुढे पण मिळेल. बरोबर. एक महत्त्वाचा विषय असतो शेतकऱ्यांच्या दृष्टीने, तो म्हणजे पीक संरक्षण. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे असं म्हटलं तरी चालेल. मग त्याच्यामध्ये कीड आलेत, रोग आलेत, तणांचा सुद्धा विषय आला. हा शेतकऱ्यांसाठी नेहमी डोकेदुखीचा विषय असतो. मग आता या नियोजनात आपल्याला काय अंतर्भाव करता येईल, कुठल्या बाबींचा अंतर्भाव करता येईल जेणेकरून हे पीक संरक्षण आपल्याला प्रभावीरित्या करता येईल? आता आपण बघतोय की धानावर जो खरीप धान आहे, एक उदाहरण घेतलं तर याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात किडी येतात. किडींचा बाकी पिकांवर पण येतात. किडी आणि रोग खूप मोठ्या प्रमाणात येतात खरीपामध्ये, कारण की तेव्हा वातावरण त्यांना पोषक असतं. पण आपण एकदा जर खोल नांगरट केली तर ह्या ज्या किडीच्या सुप्तावस्था आहेत त्या किडींच्या सुप्तावस्था त्यामध्ये मारल्या जातील. जे काही तण आहे तर ते नांगरटी केल्यामुळे ते तण उघडं पडेल, ते मरून जाईल. बऱ्याच वेळा आपण रोटावेटर किंवा इतर अवजारं फिरवतो तो त्या तणांचे तुकडे होतात, तर तसंही त्याचा फायदा मिळेल. बऱ्याच वेळा जे पक्षी आहेत, आपली नांगरटी वगैरे झाली की ते पक्षी ते जे किडे असतात जमिनीमध्ये ते वेचून खातात. बरोबर. तर रोग आणि किडी आणि तण या सर्वांसाठी ही खरीपानंतर मशागत होणं फार गरजेचं आहे. तसंच आज तुम्ही बघितलं तर ही जी कापणी आहे धानाची कापणी, ती धानाची कापणी जमिनीलगत व्हायला पाहिजे. आता आपल्याकडे कंबाईन हार्वेस्टर आले तर कंबाईन हार्वेस्टरलाही आपण रिक्वेस्ट करायला पाहिजे की त्यांना पण त्याची कापणीची जी उंची आहे ती कमी ठेवावी. कारण की ह्या ज्या किडी आहेत त्या किडी त्या झाडांमध्येच असतात. बरोबर. आणि त्या जर खालच्या लेवलला कापल्या गेल्या तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये या किडींचं तिथंच निर्मूलन केलं जातं. तर शेतकरी बंधूंनी कापणी, आता जी खरीपाची कापणी आहे त्या कापणीपासूनच लक्ष द्यायला पाहिजे की ती आपल्याला खालच्या लेवलला करता येईल, तिला जमिनीला नांगरूट करून उघडं पाडता येईल की जेणेकरून आपले मित्र आहेत ना, पक्षी म्हटलं की आपले मित्र आहेत, बाकी तर त्यांच्या मदतीनं आपल्याला आपल्या पिकाचं संरक्षण करता येईल. आणि पिकाला फेरपालट मिळाला, त्यांना पुढची पिढी वाढवायला त्या बांधावर गवत म्हणा किंवा इतर काही मिळालं नाही, ऑटोमॅटिकली त्यांच्या अवस्था कमी होतात. परंतु आम्ही धानावर धान जर घेतला तर वर्षभर तिथं त्यांना खायला अन्न असतं, मग ते बांधावर असेल नाहीतर बांधीमध्ये असेल. अत्यंत महत्त्वाच्या विषयी आपण माहिती करून देत आहात मॅडम. पण सध्या वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करत होतो रब्बी हंगामातच पुढील खरीपाची तयारी याविषयी, आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर डोंगरवार मॅडम. मॅडम, अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत होतो विश्रांतीपूर्वी, की पीक संरक्षण. अजूनही काही पर्याय आहेत, अजून काही उपाय करता येतील शेतकऱ्यांना?
पीक संरक्षणासाठी शेतकरी बंधूंसाठी फार चांगलं एक पर्याय अजून एक आहे की तो आहे जैविक पीक संरक्षणाचा. अच्छा. आपल्याला नेहमी असं वाटतं की बा आपण फक्त रासायनिक केमिकल्स फवारले तर आपलं पीक संरक्षण होतं, परंतु तसं नाही आहे. असे काही जीवाणू आहेत की जे आपण आपल्या शेतांमध्ये वापरून त्याचा फायदा आपल्या पिकांसाठी करून घेऊ शकतो. जर एक तुम्ही उदाहरण घेतलं तर धानामध्ये तुडतुडा येतो. बरोबर. हा तुडतुडा एवढा शेतकऱ्यांना त्रास देऊन जातो कारण की तो असतो आतमध्ये. फवारणीला मजूर मिळत नाही, वातावरण अगदी त्याला पोषक असतं आणि मग अशा वेळी हा तुडतुडा रात्रीतून तुम्ही जर बघाल तर कितीतरी शेत सपाट करून गेलेला असतो. आता शेतकरी खूप महागडी रसायनं त्याच्यावर फवारतात, परंतु त्याच्यावर फार चांगलं जैविक जर तुम्ही बघितलं तर ते मेटारायझियम ॲनिसोप्ली आहे. बरोबर. बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही यात सांगितलं, त्यांनाही चांगले फार अनुभव आले की मेटारायझियम ॲनिसोप्ली जर आपण रेतीमध्ये जर मारलं, कारण की फवारीला तर मजूर मिळत नाही. बरोबर. मग अशा वेळी आणि पट्टा पद्धत बरेच शेतकरी वापरत नाही, काही शेतकरी वापरतात. 2 मीटर लागवड केल्यानंतर ते 30 सेंटीमीटर जागा सोडायची, सोडतात, नंतर परत 2 मीटर लागवड करतात. परंतु ज्यांनी नाही केलं, आणि कसं आहे बऱ्याच वेळा प्रायव्हेट कंपनीचं म्हणा किंवा कुठलं तरी बियाणं आणलं जातं आणि त्याचं आपल्याला माहिती नसतं की नेमके कॅरेक्टर्स काय, कुठंतरी आपण घ्यायचं. तर अशा वेळी आपले मजूर असतात, त्यांनी जर खूप दाट रोवणी केली तर हा तुडतुडा खूप वाढतो आणि त्यावेळी तो धान खूप दाट झालेला, वरून तापमान खूप वाढलेलं, आणि अशा वेळी शेतकरी एकदम त्रासून जातो. तर अशा वेळी खूप शेतकऱ्यांना हा अनुभव आला की मेटारायझियमसारखं जर जैविक कीटकनाशक आपण जर वापरलं तर हा तुडतुड्यासारखा जो कीड आहे, त्याच्यामध्ये अजून बाकी जैविक आहेत, एक ट्रायकोडर्मा आहे, परत बिवेरिया बॅसियाना आहे, वर्टिसिलियम लेखियानी आहेत. तर असे इवन यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड्स वापरले खोडकिड्यासाठी. बरोबर आहे. तर हे एका पिकाचं झालं, परंतु असं नाही की आता आपण रबीमध्ये पिकं पेरू तर त्याला वापरता येणार नाही, त्याच्यात पण आपल्याला वापरता येईल. आता हरभरा असला तर हरभऱ्यावरही आपण वापरू शकतो. तर मला हे सांगायचं आहे की आपण आपल्याकडे ज्या जैविक बुरशी आहेत तर या जैविक बुरशीचा आपण जर वापर केला आणि ही जैविक आहे, तिला जोपर्यंत पोषक वातावरण मिळेल तुमच्या शेतामध्ये तोपर्यंत ते वाढत राहणार आणि ते एकाच पिकाला पोषक नाही, एकाच पिकाच्या कामाचं नाही, ते पुढच्याही पिकांच्या कामाचं राहील. बरोबर आहे. आणि त्यातल्या त्यात काय होईल की खर्च कमी होतो, विषय बाधा व्हायची का म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणणार त्याला, आपल्याला शाश्वत हे राहत नाही, म्हणजे विषबाधा होईल वगैरे काही धोका नाही आहे त्याच्यामध्ये. आणि आपण रेतीमध्ये टाकायचं असल्यामुळे नुसतं फुकूनही टाकून देऊ शकतो. बरोबर. आणि कमी खर्चामध्ये. आणि आपल्या कृषी महाविद्यालय नागपूरमधून आम्ही नेहमी त्याचं मेटारायझियमचं घेऊन जातो आणि आमच्या शेतामध्ये शेतकऱ्यांकडे पण वापरतो, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. उपलब्ध आहे. बरेच वेळा शेतकरी हे सुद्धा सांगतात की बाबा रासायनिक औषधांचा वापर त्यांचा कल जास्त आहेच, पण तरी सुद्धा त्यांना अपेक्षित रिझल्ट भेटत नाहीत. तर अशा वेळी हा जैविक पर्याय नक्की काम करेल. पर्याय फार चांगला आहे. फक्त त्यांनी सुरुवातीपासून त्यांची जी मानसिक तयारी आहे ती करून ठेवायला पाहिजे की नाही मला यावर्षी हे वापरायचंच आहे. आणि शेतकऱ्यांना कशी सवय झाली, इकडे औषध फवारलं बा, कीटकनाशक फवारलं की लगेच ती अळी मेलेली दिसली पाहिजे. तर ही जी आहे ही थोडीशी मानसिक आपली जी परिस्थिती आहे ती बदलली पाहिजे आपण, आणि जे काही इतर घटक आहेत ते वापरले पाहिजे. आपल्याला सापळे वापरता येतात, कामगंध सापळे वापरता येतात, खरीपातही वापरता येतात, रब्बीमध्ये वापरता येतात, लूर बदलली की झालं. बरोबर. तर अशा वेगवेगळ्या हे सोलर, आता लाईटचं आपल्याला लाईट लावता येतो, प्रकाश सापळा लावता येतो, प्रकाश सापळ्याचा वापर करतात. तर ह्या गोष्टी बऱ्याच उपलब्ध आहेत. तर त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर करावा. बरोबर. अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहात मॅडम, पण वेळ झाली आहे परत एकदा छोट्याशा विश्रांतीची. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत होतो मॅडम, एक याला जोडून एक नवीन विषय असा आहे की पिकांचं पोषण आणि पुढच्या हंगामासाठी खतांची जी आपल्याला नियोजन करून ठेवायचं आहे किंवा उपलब्धता बघायची आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता ज्यांच्याकडे शेती आहे, शेतकरी बंधूंना सर्वांना माहिती आहे की आपण एखादं पीक काढणी केल्यानंतर खूप सारे अवशेष त्यांच्याकडे शिल्लक असतात.
पिकांचे. हां, बरोबर. जर धानाचं उदाहरण घेतलं तुम्ही, तर त्यांना 1 किलो जर धान मिळत असेल तर 1.25 किलो त्यांना तणीश मिळते, हं, पॅडी स्ट्रॉ. तर हा धानाचा तणस पूर्व विदर्भामध्ये जनावरांना चारा म्हणून वापरतात, परंतु प्रत्येकाला अंदाज आहे की हा चारा मला किती लागतो वर्षभराला, तेवढे ते साठवून ठेवतात. किंवा आजकाल जे रिपर निघाले, कंबाईन हार्वेस्टर निघाले, तर त्याच्यामुळेही ती जी तणस कापली जाते ती पण शेतामध्ये उपलब्ध असते. बरोबर. आपल्याला पाहिजे तेवढी तणस आपण आपल्या जनावरांचा चारा म्हणून ठेवायची, पण जो उपलब्ध बाकीचा जो तणस आहे, एक उदाहरण सांगितलं मी, धानाचा तणस, बाकीच्या पिकामध्ये तसेच अवशेष आहे. तर ह्या तणसाचं आपण आतापासून जर त्याच्यावर तणस कुजवणारे जीवाणूंची क्रिया केली, त्याचं जर कंपोस्ट तयार केलं, तर या तणसापासून आपल्याला उत्तम प्रकारचं कंपोस्ट मिळू शकतं. आपल्याला दुसरीकडून विकत आणायची गरज नाही, आपल्याकडे तणस उपलब्ध आहे. बऱ्याच वेळा काय होतं, शेतकरी आता साठवून ठेवणार, मग पावसाळ्यात विचारणार हा लगेच 2 दिवसात कुजला पाहिजे असं काही आहे का रामबाण उपाय, असे विचारतात. तर ते आपण आतापासून करू शकतो की आत्ताच आपण ती जी तणस आहे जी आपल्याकडे एक्स्ट्रा आहे तिचं कंपोस्ट तयार करायचं. बरोबर. त्याच्यासाठी जैविक जी जीवाणू आहेत त्याची मदत घ्यायची आणि ते तणस कुजून आपल्या शेतामध्ये आपल्याला मिळेल. कारण की पीक जेव्हा पिकाचं पोषण होत असतं, पीक जेव्हा वाढत असतं, तेव्हा ते जमिनीतून अन्नद्रव्य घेतात आणि ही जमिनीतून घेतलेली अन्नद्रव्ये त्या तणसामध्येही असतात आणि बियामध्येही असतात. मग बी तर आपण आपल्या घरी घेऊन चाललो, मग उरलेला जो तणस आहे किंवा जे अवशेष आहेत, हे अवशेष आपण परत जमिनीला दिले पाहिजे. तणसही आपण वेळेवर टाकू शकतो, 2 टन प्रति हेक्टरी त्याचं प्रमाण आहे, परंतु जर आपण कंपोस्ट करून ठेवलं तर आपण कोणत्याही पिकाला टाकू शकतो. तर ह्या तणसाचा किंवा पीक जे अवशेष आहेत, या पीक अवशेषांचा आपण आपल्या घरच्या घरी आपल्या शेतावर तयार केलंय, तर आपला पुढच्या हंगामातला खर्च कमी होऊ शकतो आणि जमीनही सुपीक राहील आपली. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा विषय जो शेतकऱ्यांना वाटतो तो म्हणजे लागवडीवरचा खर्च जो दिवसेंदिवस वाढतो आहे. मग या बाबतीमध्ये असं काही नियोजन करता येईल जेणेकरून लागवडीचा खर्च कमी होईल आणि होणारा फायदा किंवा उत्पन्न हे जास्त राहील, यासाठी काय नियोजन करावं लागेल? आज तुम्ही जर बघितले तर सगळ्यात मोठा खर्च हा पीक संरक्षण आणि मजुरांवर आहे. खतही शेतकरी कमीच टाकायला लागले, कारण की त्यांना असं वाटतं एवढा खर्च कशाला करायचा, परंतु मजुरांवरचा मोठा खर्च आहे. आणि अशा वेळी शासनाच्याही विविध योजना आहेत, तर शासनाच्या विविध योजनांचा जर फायदा घेऊन MHA-DBT पोर्टलवर जर आपण नोंदणी केली, आज धान पेरणी करणारी मशीन निघालेली आहे, रोटावेटर निघालेला आहे, हार्वेस्टर निघालेले आहेत, कंबाईन हार्वेस्टर निघालेले आहेत, धान रोवणी यंत्र निघालेली आहेत. तर आपण ह्या यंत्राची जर मदत घेतली तर आपण हा जो खर्च आहे, आपला शेतीवरचा खर्च आहे, हा कमी करू शकतो. आणि सुरुवातीपासून जर आपण नियोजन केलं तर या नियोजनामध्ये आपला तसाच खर्च कमी होईल. तर शेतकरी बंधूंनी वेगवेगळ्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घ्यावा. त्यांना काय पुढच्या हंगामात काय तयार करायचं आहे ते आत्ताच ठरवून त्याला आत्ताच तयारीला जर लागले तर त्यांचा खर्च कमी होईल. इवन रोवणीवरचा खर्च कमी होईल. जर आपल्याला धानाच्या मशीननं रोवणी करायची आहे तर आत्ताच आपल्याला ट्रे खरेदी करून ठेवावे लागतील, कारण की आपली नर्सरी धानाचा परा चालत नाही, त्याच्यासाठी वेगळं ट्रे येतात, त्या ट्रेमध्ये आपल्याला रोपं तयार करावे लागते. तर हे नियोजन जर आतापासून आपण केलं तर आपण त्याचा लाभ आपल्या शेतीमध्ये घेऊ शकतो, खर्च कमी करू शकतो आणि यंत्रांचा वापर केल्यामुळे आपल्याला शेतीवरचा खर्च तसाच कमी होईल. बरोबर आहे. मंडळी, कधी गमतीत असं म्हटलं जातं की तहान लागल्यावर विहीर खोदू नये. आजच्या चर्चेतून तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की आपल्याला उद्याचं, येणाऱ्या आठवड्याचं किंवा पुढच्या महिन्याचं नव्हे तर थेट पुढच्या खरीप हंगामाचं सुद्धा नियोजन आत्तापासून करता येईल, जेणेकरून कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल. आज डोंगरवार मॅडम इथे आल्यात, त्यांनी याविषयी आपल्याला सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद मॅडम. नमस्कार.